सुप्रभात विद्यार्थी मित्रो. आपला जो काही मागच्या वर्षापासून SEC मराठी लेखन कौशल्य मुद्रित शोधन हा जो काही विषय कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांनी SYBA साठी हा विषय सुरू केलेला आहे. मित्रो, आपण पहिल्या सत्रामध्ये मुद्रित साहित्य शोधन म्हणजे काय, शुद्ध लेखनाविषयीचे नेम, त्याचप्रमाणे मुद्रित साहित्याची विविध क्षेत्रांमध्ये कशी आवश्यकता असते, हे जे काही 3 घटक जे काय ते पहिल्या सत्राला आपण पाहिले होते. दुसऱ्या सत्राला सुद्धा 3च घटक आहेत आणि ते अत्यंत सुटसुटीत साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला ते शिकवता येऊ शकेल, अभ्यास करता येऊ शकेल असे साधे सोपे 3 घटक आहेत. विद्यार्थी मित्रो, आपल्याला या दुसऱ्या सत्रासाठी जे काही पहिलं जे काही घटक जे काय आहे त्या घटकाचं नाव आहे सर्जनशील लेखन स्वरूप आणि प्रक्रिया. आता सर्जनशील लेखन स्वरूप आणि प्रक्रिया या प्रकरणाविषयी माहिती पाहत असताना आपल्याला 4 गोष्टींना महत्त्वाचं स्थान जे काय आहे ते द्यावं लागतं. एक म्हणजे वाचन, दुसरं श्रवण, तिसरं लेखन आणि चौथं संभाषण. ही जी काही 4 महत्त्वाची जी काही भाषिक जे काही कौशल्य जे काय आहेत ती जोपर्यंत आपण अवगत करत नाहीत तोपर्यंत आपल्या हातून चांगल्या प्रकारचं लेखन जे काय ते होऊ शकत नाही. आणि म्हणून वाचन जे का असेल ते चांगले दर्जेदार पुस्तकं आपण वाचले पाहिजेत, जे ग्रंथ जे का आहेत हा एक प्रकारचा अमौलिक असा ठेवा असतो आणि चांगल्या ग्रंथांचं जर वाचन जर केलं, चिंतन मनन जर केलं तर आपली जी काही प्रगल्भ शक्ती जी का असते, प्रगल्भता जी का असेल ती एक प्रकारे वाढत असते. त्याचप्रमाणे वाचन करत असताना वाचलं जेव्हा आपण अफाट वाचन जरी केलं असलं तरी सुद्धा या वाचनाबरोबर आपण श्रवण सुद्धा केलं पाहिजे. श्रवण म्हणजे काय, ऐकलं पाहिजे. म्हणजे चांगले चांगले कार्यक्रम जे का असतील, वक्त्यांचे जे काही कार्यक्रम जे का असतात ते जर आपण जर अगदी मनापासून जर ऐकलं तर त्याच्यामुळे सुद्धा आपल्या बौद्धिक प्रगल्भता जी का असेल ती सुद्धा वाढत असते. चांगलं कीर्तन असेल, भजन असेल, चांगले प्रसिद्ध जे काही वक्ते असतील यांचं श्रवण जर आपण जर केलं, मनापासून जर ऐकलं तर आपल्या ज्ञानामध्ये सुद्धा एक प्रकारची भर पडत असते. आणि चांगल्या प्रकारचं वाचन केल्यानंतर, श्रवण केल्यानंतर आपण जर ठरवलं तर आपण लेखन सुद्धा करू शकतो. कारण लेखन ही जी काही कला आहे ती प्रयत्न साध्य कला आहे. समर्थ रामदास स्वामी तर म्हणतात की दिवसामध्ये काहीतरी लिहित जावं, परंतु आपण लिहित नाहीत, आपण फक्त बोलत असतो. परंतु लिहिण्याचा प्रयत्न जर केला तर निश्चित आपल्या हातून सुद्धा चांगल्या प्रकारची कलाकृती निर्माण होऊ शकते, चांगल्या प्रकारचं साहित्य निर्मिती होऊ शकते. आणि म्हणून जो चांगलं वाचतो, जो चांगलं ऐकतो तो उत्कृष्ट प्रकारचं लेखन सुद्धा करू शकतो. एवढंच नाही, ज्याचं वाचन अफाट आहे, जो शांतपणे ऐकून घेत असतो, तीच व्यक्ती दुसऱ्याशी सुद्धा संवाद साधत असताना, संभाषण करत असताना ती उत्कृष्ट प्रकारचं संभाषण करू शकते, संवाद साधू शकते. आणि म्हणून ही जी काही
4 भाषिक कौशल्य जे काय ती आपण आत्मसात जर केली तर आपल्या हातून सुद्धा सर्जनशील लेखन जे काय ते होऊ शकतं. कारण मित्रहो, आपण जर फक्त मौखिक जर बोलत राहिलो, तोंडी जर बोलत राहिलो, तर हे जे काय बोललेलं जे काय असतं ते हवेत विरून जातं. काही काळाने ते आपल्याला लक्षात राहत नाही. आणि म्हणून एक बका सो लिखा जे काय आपण म्हणतो, आपलं 100 बका आणि 1 लिखा असं उलट त्या ठिकाणी आहे की तुम्ही 100 वेळा जर बोललेलं असाल आणि एकदा जर लिहिलं जर असेल तर ते कायमस्वरूपी शाश्वत असतं, चिरंतन असतं, ते लिखित स्वरूपात असतं. कारण मौखिक जे काय असतं ते काही काळाने विरून जातं, नष्ट होऊन जातं. आणि त्यामुळेच आपल्याला मराठी भाषेचा विचार करत असताना किंवा कोणत्याही भाषेचा विचार करत असताना लिपीचा जो काय शोध जो काय तो लागला. कारण मौखिक साहित्य जे काय असेल, साहित्य म्हणता येणार नाही की मौखिक जेव्हा बोलतो आपण ते काही काळाने एक प्रकारे नष्ट होऊन जातं, नष्ट पावत असतं. आणि म्हणून लिपीचा शोध लागला. आणि लिपीचा शोध लागल्यानंतर एक प्रकारे ते कायमस्वरूपी लिखित स्वरूपात असल्यामुळे ते चिरंतन टिकत असतं. आता लिपी हा जो काय शब्द जो काय तो म्हणजे लिप म्हणजे लिपणे, सारवणे. कागदावर शाईने पूर्वी एक प्रकारे लिहायचेत, म्हणजे आपल्याकडे बोरूच्या साह्याने लिहायचेत. किंवा अगदी पूर्वीच्या काळाचा जर विचार जर केला तर जे काही शिलालेख जे काही किंवा ताम्रपट जे काही त्याच्यावर एक प्रकारे कोरीव काम किंवा लिखित स्वरूपाचा त्या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल. 937 साली अक्षीचा शिलालेख जो काय त्याच्यामध्ये एक प्रकारे मराठी भाषेच्या उद्गमाबद्दलचा शोध लागलेला आहे. पूर्वीच्या काळामध्ये ताळपत्रीवर लिहिलं जात असायचं, ताम्रपटावर लिहिलं जात होतं, ताम्रपटावर एक प्रकारे कोरून लिहिलं जात होतं. आता काळ बदलला त्यामुळे लेखनामध्ये सुद्धा एक प्रकारचं बदल होत गेले. आणि म्हणून लिपीतल्या सांकेतिक खुणांना एक प्रकारे अक्षर जे का असतं ते कायमस्वरूपी टिकत असतं. आणि म्हणूनच लिपीची व्याख्या करत असताना आपल्याला अगदी साध्या सोप्या भाषेमध्ये सांगता येईल की अमूर्त आशयाचे मूर्त अक्षर रूप म्हणजे एक प्रकारचं लेखन होय. आता लेखनाची व्याख्या किंवा लिपीची व्याख्या पाहत असताना एकाच वाक्यामध्ये आपल्याला सांगता येईल की अमूर्त आशयाचे मूर्त अक्षर रूप म्हणजे एक प्रकारचं लेखन होय. किंवा दुसरी व्याख्या असंही सांगता येईल की मनातील विचारांची सांकेतिक चिन्हांची केलेली मांडणी म्हणजे एक प्रकारचं लेखन होय. म्हणजे आपल्या माणसाच्या मनामध्ये जे काही विचार येत असतात, भावना जे काही येत असतात आणि त्या भावना जेव्हा आपण सांकेतिक चिन्हाच्या माध्यमातून जेव्हा मांडणी करत असतो त्यालाच एक प्रकारचं लेखन असं म्हटलं जातं. मग याच्याबरोबर अनेक व्याकरणाचे जे काही नियम असतात ते पाळले जातात. शब्दांचा जो काय अर्थ जो काय तो योग्य पद्धतीने मांडणी करण्याचं कौशल्य जे काय ते आपल्याला प्राप्त करून घ्यावं लागतं. उपयोजन त्या ठिकाणी शब्दाचा कशा पद्धतीने करता येऊ शकेल याचाही आपल्याला विचार करावा लागतो. आणि त्याच्या माध्यमातूनच लेखन जे काय असतं ते एक प्रकारचं सुलभ होत असतं. आणि म्हणून सर्जनशील लेखना कलेची आवश्यकता का आहे तर यासाठी आपल्याला 2 गोष्टींचा विचार करावा लागेल. कारण सर्जनशील लेखनाची आवश्यकता जी काय किंवा उपयुक्तता जर आपण जर बघितली तर सर्जनशील लेखन जे काय आहे याची आज समाजामध्ये नितांत गरज आहे. कारण बोललेलं जे काय असतं ते हवेत विरून जातं. त्यामुळे समाजातील लोकांशी सुसंवाद साधण्यासाठी आपल्याला लिखित गोष्टींचा आधार घ्यावा लागतो, लेखनाचा आधार घ्यावा लागतो. कारण मौखिक व्यवहार जे का असतात ते तोकडे पडत असतात. आपण किती म्हणत असलो की माणसावर भरोसा नाही का, परंतु पैशांचा व्यवहार असेल,
सामाजिक जीवनामध्ये अनेक प्रकारचे आपण व्यवहार करत असतो. मग शेतीचा असेल, दुकानाचा असेल किंवा अनेक प्रकारचा उद्योगधंद्याच्या बाबतीतला व्यवहार असेल. आता हा व्यवहार तोंडी सहजासहजी कोणी आता विश्वास ठेवत नाही आणि म्हणून प्रत्येकजण एक प्रकारे लिखित स्वरूपात मागत असतो. आणि म्हणूनच लेखनची जी काय आवश्यकता जी काय आहे त्या लेखनाची आवश्यकता म्हणजे समाज व्यवहार करण्यासाठी, इतरांशी व्यवहार करण्यासाठी, प्रशासकीय असेल, सामाजिक असेल, राजकीय संस्थांशी असेल, यांच्याशी आपल्याला व्यावहारिक जीवनामध्ये देवाणघेवाण करत असताना लेखन कलेची अत्यंत आवश्यकता असते. कारण तरच लोकांचा विश्वास बसेल. तोंडी किंवा मौखिक गोष्टींवर लोकांचा विश्वास बसत नाहीत. तुम्ही कितीही जवळचे मित्र असाल, कितीही तुमचे एकमेकांचे घनिष्ठ संबंध जरी असले तरीसुद्धा कोणीच पैसे देत असताना एक प्रकारे लिखित स्वरूपातच एक मागणी जी का असेल, मग तो स्टॅम्प पेपर असेल किंवा अगदी कागदावर 4 ओळीचं त्या ठिकाणी लिहिणं असेल, हे जोपर्यंत लिहून देत नाही तोपर्यंत लोकांचा विश्वास बसत नाही. आणि म्हणूनच व्यावहारिक जीवनामध्ये लेखन कलेला अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे असं आपल्याला थोडक्यात सांगता येईल. आता आपल्याला सर्जनशील लेखन म्हणजे काय या मुद्द्याकडे आपल्याला थोडक्यात बघायचं आहे. कारण सर्जनशील या शब्दाचा आपण अर्थ बघितला, सर्जन म्हणजे हा जो काय शब्द जो काय तो संस्कृतमधील सृज या भाषेतून किंवा या भाषेपासून त्याची निर्मिती झाली, उत्पत्ती झालेली आहे. आता सृज म्हणजे काय? नवनिर्माण करणे, नवनिर्मिती करणे. आता नवनिर्मिती एक प्रकारे साहित्याची करत असताना प्रत्येक कलाकृतीतून, साहित्यकृतीतून एक सौंदर्यपूर्ण आविष्कार जो का असेल तो आपल्याला भाषिक लेखनाच्या माध्यमातून करावा लागत असतो. म्हणून आपण म्हणतो की ती व्यक्ती सर्जनशील आहे. जसं एखादा शल्य विशारद जसं माणसाचं दुखणं जे का असेल ते ऑपरेशन करून जसं तो काढून टाकत असतो, त्याचप्रमाणे लेखक जो का असेल, कलावंत जो का असेल, कवी जो का असेल, साहित्यिक जो का असेल, नाटककार जो का असेल, कादंबरीकार जो का असेल, कथाकार जो का असेल, ही व्यक्ती जेव्हा साहित्याची निर्मिती करत असते, जेव्हा ते साहित्य लिहित असतो त्यावेळेस त्याला आलेले जे काही अनुभव जे का असतात ते अनुभवांचं तो काय करत असतो? आविष्कार करत असतो. कारण त्याला आलेले अनुभव जो काय तो जेव्हा 10 पद्धतीने मांडत असतो त्यावेळेस ते जे काय लेखन असतं ते एक प्रकारचं सर्जनशील लेखन असतं. आणि म्हणून तो एक नवा आविष्कार जो काय आहे तो लेखकाकडे असतो, साहित्यिकाकडे असतो. जेव्हा एखादा कवी अगदी संवेदनशील जर असेल तर तो लगेच कवितेची निर्मिती करत असतो. मग ती कवितेची निर्मिती करत असताना मग अनेक प्रकारच्या प्रतिमा असेल, प्रतीकं असतील, कल्पनाशक्ती असेल, भावना असेल, या सर्वांचा वापर करून कवी जो का आहे तो काव्याच्या माध्यमातून समाजातलं दुःख असेल, समाजातलं दैन्य असेल, समाजातलं दारिद्र्य असेल किंवा आजच्या वास्तव जीवनावर जर आपण बघितलं की करोना रूपी या महाभयंकर संकटामुळे सुद्धा समाज जो का आहे तो कसा भयावह होऊन गेलेला आहे आणि त्यामुळे आता जीवन जगणं कसं अशक्य होऊन गेलेले आहेत किंवा जीवनाकडे लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन कसा होऊन गेला आहे, तर तो भावनाशील लेखक असेल, कवी जो का असेल तो सहज या करोनाविषयी अत्यंत हृदयद्रावक पद्धतीने लिहित असतो. कारण त्याचं मन जे का असतं ते सर्जनशील मन असतं. त्याच्या मनामध्ये कुठेतरी ही जी काही खदखद जी का असेल, हे विचार जे का असतील त्या विचारांचा आविष्कार तो एक प्रकारे लेखाच्या माध्यमातून म्हणा किंवा अगदी कवितेच्या माध्यमातून म्हणा किंवा वृत्तपत्रामध्ये एखादा स्तंभ लेखकाच्या माध्यमातून म्हणा, संपादकीय लेखाच्या माध्यमातून म्हणा, तो एक प्रकारे मांडणी करत असतो. आणि म्हणून सर्जनशील लेखन जे का असतं ते एक प्रकारचं नवनिर्मिती करणारं असतं, नवा अर्थ सूचित करणारं असतं. आणि म्हणून या सर्जनशील लेखनामध्ये सुद्धा अनेक प्रकारचे अनेक अर्थता ज्याला आपण म्हणतो
ते अनेक अर्थतासुद्धा सूचित होताना व्यक्त होताना आपल्याला दिसतं. व्यक्तिपरत्वे भिन्न जे काही रूपे जे काय आहेत ते मांडण्याचं कौशल्य लेखकामध्ये असतं. आणि म्हणून लेखकाला जशा पद्धतीचा अनुभव आलेला असेल तशा प्रकारचं चित्रण जो आहे तो साहित्याच्या माध्यमातून करत असतो, कवितेच्या माध्यमातून करत असतो. आणि त्याच्यातील अस्सलता ज्याला आपण म्हणतो ती अस्सलता, वास्तवता साहित्याच्या माध्यमातून सर्जनशील लेखक जे आहे तो एक प्रकारे व्यक्त करत असतो, आविष्कार करत असतो. म्हणूनच सर्जनशील लेखन हा जो काही मुद्दा जो काही या मुद्द्याबद्दल आपल्याला थोडक्यात सांगता येईल. आणि या सर्जनशील लेखनाची आवश्यकता समाजामध्ये कशा पद्धतीची असते याचाही आपल्या थोडक्यात परामर्श घेतला. त्यानंतर व्यावहारिक जीवनामध्ये या सर्जनशील लेखनाचा काही उपयोग होतो का? कारण आपल्याला पहिल्या घटकामध्ये दोनच मुद्दे आहेत, एक सर्जनशील लेखन आणि दुसरं म्हणजे व्यावहारिक लेखन. आता सर्जनशील लेखनाचं म्हणजे समाजामध्ये काय उपयुक्त आहे ते आपण पाहिलं. व्यावहारिक जीवनाचा आपण जर विचार केला तर व्यावहारिक जीवनामध्ये जेव्हा आपण समाजामध्ये फिरत असतो किंवा समाजामध्ये वावरत असतो त्यावेळेस आपण जे काही बोलतो ते काही साहित्यिक भाषेत बोलत नाहीत. म्हणजे एकमेकांशी संवाद साधत असताना, विचारांची देवाणघेवाण करत असताना आपलं जे काही बोलणं असतं ते सहज असतं. त्याच्यामध्ये काही कोणत्याच प्रकारचं सूचकता जी असेल ती आपण व्यावहारिक जीवनामध्ये बोलत असताना, संभाषण करत असताना ते वापरत नाहीत. आणि म्हणूनच औपचारिक जे काही शब्द म्हणा किंवा औपचारिक जे काही बोलणं जे काय असतं ते सहज असतं, की एकमेकांचं संवाद म्हणा, एकमेकांचे विचार म्हणा, एकमेकांच्या भावना जे काय आहेत त्या भावना एकमेकांना जरी समजल्यात, मग ते अगदी आपल्या बोलीभाषेत जरी आपण त्यांना सांगितलं आणि त्यांची देवाणघेवाण जरी झाली तरी व्यावहारिक जीवनामध्ये तेवढंसं पुरेसं असतं. तिथं कोणत्याच प्रकारे कल्पनेला वाव राहत नाही, कोणत्याच प्रकारे प्रतिमा असतील, प्रतीक असतील यालाही वाव राहत नाहीत. व्यावहारिक जीवनामध्ये जे काही बोलणं असतं ते सहज असतं, औपचारिक असतं, कमीत कमी शब्दामध्ये असतं, एकच एक अर्थ किंवा एकच एक निवेदन करणारं असतं. आणि म्हणूनच व्यावहारिक जे काही लेखन जे काय आहे ते एक प्रकारचं सहज असतं, उपजत असतं, औपचारिक असतं असं थोडक्यात आपल्याला या व्यावहारिक लेखनाच्या बाबतीत सांगता येईल. त्यानंतरचा पुढचा जो काही मुद्दा आहे तो आहे कथा लेखन म्हणजे काय किंवा कथेची निर्मिती कशी होत असते, कथा निर्मिती करण्यासाठी कोणकोणत्या घटकांची आवश्यकता असते त्याबद्दल आपण पुढच्या तासिकेला त्याचा विचार करू.